मराठी, ते धडक ते धडक। पालकांनो, विट्यातील अत्याधुनिक स्कूलमध्येच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल CBSE या हायटेक स्कूलमध्ये नर्सरी पासून 10वी पर्यंतचे प्रवेश सुरू करण्यात आलेत। रोबोटिक्स, अबॅकस, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC अशा परीक्षांच्या तयारीसह 8वी पासून IIT, JEE, नीट, फाउंडेशन कोर्स बॅच देखील सुरू। त्वरा करा, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूलला आजच भेट द्या। कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा। विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध। डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान, नाक, घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज। संपर्क आपल्या स्क्रीनवर। विट्यात श्री रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे जंगी नियोजन करण्यात आलंय। व्यापारी संकुलासमोर सिंहसेनेकडून श्री रामनवमी निमित्त आध्यात्मिक कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केलंय। सलग 11व्या वर्षी जोरदार कार्यक्रम राबवून सिंहसेनेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतलंय। त्यानुसार आज शुक्रवारी महाप्रसादाचे देखील उत्कृष्ट नियोजन करण्यात आलंय। या महाप्रसादासाठी भाविक भक्तांनी कार्यक्रम ठिकाणी गर्दी सुरू केली आहे। महिला राज्यप्रमुख ॲडव्होकेट पुष्पाताई बोबडे यांनी याबाबत संपूर्ण माहिती सांगितली आहे। आज इथं शिवसेनेच्या माध्यमातून सालाबदाप्रमाणे यंदा 11वं वर्ष आहे। शिवसेना श्री रामनवमी उत्सव साजरा करीत असते। आज द्वितीय पुष्प आहे। काल प्रथम पुष्प गुंफलं गेलं, त्यामध्ये श्रीरामप्रभूंचा जन्मकाळ झाला। आज द्वितीय पुष्प गुंफत असताना आम्ही पंचक्रोशीतील सर्व जे भजनी मंडळ आहेत त्यांना या ठिकाणी भजन स्पर्धांसाठी निमंत्रित केलेलं आहे। थोड्याच वेळात त्या स्पर्धाही इथं चालू होणार आहेत। सांगायला गेलं तर हा सगळा अट्टहास यासाठी आहे, हिंदुत्व तर जपायचं आहेच, पण आज जी तरुण पिढी भरकटली आहे तिला अध्यात्म मार्गात आणून एक चांगला मार्ग देण्याचा काम आज शिवसेनेच्या माध्यमातून इथं केलं जात आहे। आज शिवसेना गेले 11 वर्ष झालं हा प्रयास सातत्यानं करत आहे आणि इथून पुढे सुद्धा हा प्रयास सातत्यानं करत राहील। आणि यासाठी आम्ही श्रीरामप्रभूंकडून नेहमीच प्रेरणा घेत असतो। आजच्या या घोर कलियुगात आपण बघितलं, तुम्ही वर्तमानपत्र उघडा, एखादी न्यूज बघा, तिथं आज आपल्याला सगळ्या बातम्या या भोंदूविषयी ऐकाय भेटतात। खूप मोठमोठे ट्रस्ट आहेत या लोकांचे, खूप मोठी मंदिर आहेत, खूप मोठ्या देणग्या या लोकांना मिळतात, परंतु आतमध्ये जे काळे धंदे चालतात आणि त्यातून आज तरुण पिढीनं काय घ्यायचं आहे। आज तरुण पिढी आपली डिजिटल इंडिया या नावाखाली नुसती रील्स पुढे ढकलायला लागलेली आहे। आज आपण बघायला गेलं तर खूप अराजकता माजलेली आहे आणि हे अराजकता माजलेली असताना बघा दरी तर कोसळायला लागलेली आहे, पण फक्त एका भक्तीच्या धाग्यात तो मोठा दगड अडकलेला आहे आणि तो भक्तीचा धागा म्हणजे हा आध्यात्मिक मार्ग आहे। आणि हा आध्यात्मिक मार्गाचा वारसा जपण्याचं काम आमची शिवसेना करत असते आणि नेहमी इथून पुढे सुद्धा करत राहील। हा कार्यक्रम म्हणजे काही फक्त शिवसेनेचा नाही, हा एक आध्यात्मिक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला तरुण मंडळांनी, महिला वर्गाने उत्सुकपणे त्यात सहभाग होणं गरजेचं आहे। आज आपण बघितलं तर आध्यात्मिक गोष्टीमध्ये सहभाग दिवसेदिवस कमी होत चाललेला आहे आणि तो कशा प्रकारे वाढेल। आज कुठलाही मार्ग असा राहिला नाही की बाबा आपण तरुण पिढीला काहीतरी चांगला संदेश देऊ शकू। आज या भक्तीच्या मार्गातून आज आपण हिंदुत्व तर जपत आहोतच, हिंदुत्वाचे जे वारसा आहेत, हिंदुत्वाचे जे अध्यात्माचे जे परंपरा आहे, जे संस्कार आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या माध्यमातून जपायच्या आहेत। आणि शिवसेना उद्या तिसरं पुष्प गुंफणार आहे, ते म्हणजे होम हवन पूजा होऊन या ठिकाणी सांगता समारंभ होणार आहे। हा कार्यक्रम फक्त 3 दिवसाचाच आहे असं नाही। ज्यावेळेस आपल्याला भगवंताचा विसर पडतो त्यावेळेस आपल्याकडून चुकीचं कर्म घडत असतं। म्हणून म्हटलं जातं की चालता बोलता उठता बसता मला याचं स्मरण झालं पाहिजे, याचं विस्मरण होता कामा नये आणि हेच विस्मरण होऊ नये म्हणून याच कारणासाठी शिवसेना अट्टहास करत असते की या 3 दिवसाच्या काळात तरी जे मळब चढलेलं असतं मनावर, जसं आपण म्हणतो की भजन पूजन त्याचेच घरी त्याची वाट पाहे रघुनंदन,
ज्याच्या घरात भजन पूजन आहे त्याच्यासाठीच रघुनंदन तिष्ठत असतो. भगवंताला कुठलाही फळाची अपेक्षा नसते, कुठल्या कर्मकांडाची अपेक्षा नसते, कुठल्या प्रसादाची अपेक्षा नसते. भगवंत हा भोळ्या भक्तीचा भुकेलेला आहे आणि तोच भाव आज आपल्याला पाहायला मिळत नाही. कुणीतरी मोठा माणूस असतो, मग कुणीतरी एक जणच येऊन देणगी देऊ शकेल, बाबा मोठा महाप्रसाद घालू शकेल, मोठी जेवणं घालू शकतात. पण नाही, आपण आज प्रत्येक माणसाकडून आज हा कार्यक्रम जो तुम्हाला दिसत आहे तो लोकवर्गणीतून झालेला आहे. आज इथला वेटेकरांचा असेल, बाहेरगावचे असतील, आम्हाला फोनवरून कोणी दिले, कोणी आम्हाला महाप्रसादासाठी मदत केलेली आहे, कोणी काजू दिले, कोणी बदाम दिले, कोणी गहू दिलाय. या सगळ्या गोष्टी त्यांच्या प्रत्येकाचा एक एक रुपया, प्रत्येकाचा एक एक आशीर्वाद इथं लागलेला आहे आणि म्हणून त्याला महाप्रसाद म्हटलं जातं. नाहीतर प्रसाद मग एक माणूस कोणीतरी करू शकतो. असे मोठे देणगीदार आपल्याला भरपूर आहेत, पण आम्ही म्हटलं आम्हाला तसं नको. आम्हाला प्रत्येकाच्या जवळ ज्यांनी कोणाला देण्याची ऐपत नव्हती, आम्ही त्यांचा 1 रुपया सुद्धा घेतलेला. तुमचा 1 रुपया आम्हाला द्या, आम्हाला तो तिथे लावायचा आहे. त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस दान करत असता त्यावेळेस तुम्हाला असणारे कष्ट, तुम्हाला असणाऱ्या वेदना, तुम्हाला असणारा त्रास, तुम्हाला असणाऱ्या समस्या ह्या सुद्धा त्यातून कुठेतरी होत असतात. जसं म्हटलं जातं की एखादं डबक असतं, त्या डबक्यात जर पाणी साठलं तर त्यात किडे पडतात, आळ्या होतात, परंतु त्याच डबक्याला जर धार काढली बाजूनं तर त्याचा झरा होतो. आणि हा आध्यात्मिक मार्गासाठी कुठेतरी आपण देणगी देतो किंवा अर्पण करतो. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या डबक्याला पडलेला एक झरा आहे. तुमचं ते दान आहे ते शुद्ध होऊन जाणार आहे. आज कितीतरी लोक मोठी देणगी देणारे असतात, पण म्हणून म्हटलं जातं, पूर्वी एक म्हण होती की दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम, परंतु आता मी म्हण ती बदल केली आहे की दाणे दाणे पे लिखा है देने वाले का नाम. कारण आज करोडपती असेल तरी त्याला जर द्यायची भावना नसेल तर तिथं आपण काही करू शकत नाही. पण आज जर एखादा भीक मागणार असू द्या, पण त्याची इच्छा होते की माझा ह्या प्रसादासाठी 5 रुपये जावेत, ते महत्त्वाचं आहे. आणि हाच आध्यात्मिक वारसा जपण्याचं काम, हाच विचार प्रत्येक खेडोपाडी, प्रत्येक जनमानसाच्या मनात घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आमची सिंहसेना करत आहे आणि इथून पुढे सुद्धा करत राहील. एवढंच मला या ठिकाणी बोलायचं आहे. जय श्रीराम. विश्वासाची परंपरा आणि शुद्धतेची हमी. ग्राहकांनो, आम्ही देतो नवनवीन व्हरायटीमध्ये उत्कृष्ट तयार दागिने आणि आम्ही देतो आपल्या आवडीनुसार आकर्षक आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही. साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते